कुठलीही परकीयांचा नामोनिशाण या स्वतंत्र भारतात असू नये। हा औरंगजेब अहिल्यानगर शहरात मेला व पुढे त्याचे अवयव छत्रपती संभाजीनगर शहरात पुरण्यात आले। तेथे त्याची कबर करण्यात आली। आज याचं उदात्तीकरण चालू आहे। स्थानिक प्रजेला अत्यंत पीडा देणारा, अन्यायी, दुराचारी, राष्ट्राचा शत्रू असणाऱ्या औरंग्याची कबर अजून अस्तित्वात असणे हीच एक प्रकारची मानसिक गुलामी आहे। वर्तमान राज्य सरकार व राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना सूचित करू इच्छितो की लवकरात लवकर ही औरंग्याची कबर खणून काढावी व त्याचे कुठलेही अस्तित्व राहू देऊ नये, अन्यथा बजरंग दल चलो संभाजीनगर हा नारा देत कारसेवा करेल। छत्रपती संभाजी महाराज के सम्मान में बजरंग दल मैदान में, अशी घोषणा विवेक कुलकर्णींनी केली आहे। उझबेकी मंगोल असा परकीय आक्रमक बाबर याचा वंशज औरंगजेब हा जेव्हापासून दिल्लीच्या याच्यावर बादशाह म्हणून आला, गादीवर बादशाह म्हणून आला, तेव्हापासून त्यांनी पराकोटीचा हिंदू द्वेष केला। यामध्ये गुरु गोविंद सिंग, गुरु तेग बहादर, गुरु गोविंद सिंगांचे दोन साहबजादे यांना अतिशय क्रूरपणे त्यांनी त्या ठिकाणी ठार मारलं, त्याच्या सरदारांनी ठार मारलं। लाखो हिंदूंचं धर्मांतर याच्यामुळे झालं। त्याच पद्धतीने सौराष्ट्राच्या सोमनाथ या मंदिरावरही त्यांनी हल्ला केला। काशी विश्वेश्वराचं मंदिर फोडून त्यांनी त्या ठिकाणी ज्ञानव्यापी मशीद उभा केली। मथुरेतही त्यांनी हल्ला करून मथुरेच्याही मंदिरांना त्यांनी विटंबित केलं। आणि याच्याही पुढे जाऊन हिंदू प्रताप सूर्य छत्रपती संभाजी महाराजांच्या अतिशय क्रूर पद्धतीने केवळ ते इस्लाम स्वीकारत नाहीत म्हणून त्यांची हत्या औरंगजेबाने केली। अशा या औरंगजेबाचं कबर ही दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रामध्ये एका अर्थाने ती विजयाचं, हिंदूंच्या मराठ्यांच्या विजयाचं प्रतीक पण ते आहे। पण तरी सुद्धा ज्याने हिंदूंचा छळ केला, छत्रपती संभाजी महाराजांना एवढ्या क्रूर पद्धतीने त्यांनी त्यांचा वध केला, अशा आलमगीराचं, अशा औरंग्याचं कुठलंही स्मारक, कुठलीही कबर पूर्ण महाराष्ट्रात काय हिंदुस्थानात असू नये यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल हा आंदोलनाचा पहिला टप्पा जाहीर करत आहे। शिवछत्रपतींच्या तिथीनुसार असणाऱ्या जयंती दिनी सोमवार दिनांक 17 मार्च 2025 संपूर्ण राज्यभर, महाराष्ट्रभर हा आंदोलनाचा पहिला टप्पा सुरू होईल। या आंदोलनामध्ये पहिल्यांदा धरणं आणि जिल्हाधिकारी, तहसीलदार किंवा तत्कालीन सक्षम अधिकारी यांना माननीय मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन देणं असा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे। या निमित्ताने सरकारकडे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि हिंदू समाजाची अशी मागणी आहे की ताबडतोब योग्य त्या पद्धतीने आलमगीराची, त्या औरंग्याची संभाजीनगर येथे असणारी ही कबर उद्ध्वस्त करावी, त्याचा एक कण सुद्धा त्या ठिकाणी राहू देऊ नये। ज्या पद्धतीने पुरातत्व खातं सर्वसामान्य हिंदूंच्या कराच्या पैशातून त्याचं उदात्तीकरण करतंय, तर या पुरातत्व खात्याचाही पुनर्विचार, पुनर्संघटन केंद्र सरकारने, राज्य सरकारने करावं। ज्या ज्या ठिकाणी आलमगीर या नावाने काही एरिया असेल, काही प्रार्थना स्थळ असतील किंवा अन्य काही असेल, तर आलमगीर हे नाव कुठेही असू नये। अहिल्यानगर शहरामध्ये सुद्धा भिंगार या उपनगरामध्ये आलमगीर नावाने काही एक उदात्तीकरण चालतं, तर तेही शासनाने या निमित्ताने काढून टाकावं। आणि हे न झाल्यास पुढच्या टप्प्यामध्ये बजरंग दल लाखोंच्या संख्येने संभाजीनगरकडे कारसेवेसाठी कूच करेल। दिनांक 17 मार्च 2025 रोजी राज्यातील सर्व तहसीलदार तथा जिल्हाधिकारी कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विश्व हिंदू परिषद, बजरंग दल महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पत्रकार परिषदेत बोलताना विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र गोवा बजरंग दल क्षेत्राचे संयोजक विवेक कुलकर्णी यांनी दिलाय। यावेळी जिल्हा सहमंत्री शरदराव नगरकर उपस्थित होते। उझबेकी परकीय जिहादी आक्रमक बाबर याचा वंशज औरंगजेब, सगळ्या मुघलांची हिंदुद्वेष्टी परंपरा औरंगजेबाने अतिशय वेगात चालवली। याचं संपूर्ण आयुष्य खून, दगाबाजी, विश्वासघात व हिंदुद्वेष करण्यात गेला। आपल्या सर्व भावांचा खून करून तसेच बापाला कैदेत टाकून याने मारले। शीख गुरु तेग बहादूर व त्यांच्याबरोबर भाई मतीदास व भाई दियाला यांना अतिशय क्रूरपणे दिल्ली येथे मारून टाकले। हिंदू धर्मरक्षणासाठी गुरूंनी हसत आपलं बलिदान दिलं। गुरु गोविंद सिंग व त्यांच्या परिवाराला पण अतिशय क्रूरपणे औरंगजेबाने ठार केलं। गुरूंच्या 2 बालकुमारांना तर याच औरंगजेबाच्या सरदारांनी भिंतीत चिरून मारलं। याचे वेळ एवढे होते की याने श्री काशी विश्वेश्वराचं देऊळ फोडलं, काशीतील बिंदू माधवाचं मंदिर फोडलं, मथुरेतील प्रसिद्ध श्री केशवाचे मंदिर फोडून तेथील मूर्ती आग्रा येथील मशिदीच्या पायऱ्यांखाली काढण्यात आली। सौराष्ट्राच्या सोमनाथ मंदिर यानेच उद्ध्वस्त केलं। हिंदूंच्या सर्व सण, यात्रा यांवर बंदी घातली। हिंदूंवर जिझिया कर या औरंग्याने लादला। त्र्यंबकेश्वर येथील मंदिर पण याने नष्ट केले। जेजुरी गडावर आक्रमण केले।
हिंदुयुग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदू स्वराज्याचा तर या औरंगजेबाने कायम द्वेष केला. महाराष्ट्राचे हे स्वराज्य संपवण्यासाठी याने श्री शिवछत्रपतींना कैद केले. छत्रपती शिवराय विलक्षण चतुराईने सुटले. पुढे छत्रपती शिवरायांनंतर हिंदू प्रतापसूर्य छत्रपती संभाजी महाराज यांचा तर अतोनात छळ केला. सुमारे 40 दिवस हा छळ चालू होता. केवळ छत्रपती संभाजी महाराजांनी इस्लाम स्वीकारावा यासाठी हा छळ होता. अतिशय धीरोदात्तपणे छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं बलिदान सिद्ध केलं. पुढे याच औरंग्याने रायगड दुर्गाला आग लावली व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी राणी येसूबाई तसेच पुत्र शाहू महाराज यांना कैद केले. अनेक वर्ष हे त्याच्या कैदेत होते. छत्रपती शाहू महाराजांचा धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न अनेक वेळा यांनी केला. नेताजी पालकरांना धर्मांतरण करण्यास यानेच भाग पाडले होते. असा हिंदुद्वेष्टा स्वतःच्या बंधुबापाचा खून करणाऱ्या, या देशाशी, इथल्या संस्कृतीशी, परंपरांशी कुठलीही आत्मीयता नसणारा, तसेच आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचा छळून वध करणारा औरंग्या याचे कुठलेही स्मारक, कबर या भारतात असणे म्हणजे एक प्रकारे त्याने केलेल्या अन्यायांना प्रोत्साहन देण्यासारखेच आहे. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.